कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेलकम मॅडम, वेलकम। हे घ्या। हे आओ मॅडम, तुम्ही ऑफिसमध्ये रुजू होत आहे बघताना खूप आनंद वाटतो। तुमच्याशिवाय काम करताना खरंच मजा येत नव्हती। मला पण काय तोंडे। थँक्यू मॅडम। मॅडम, आणि सर्वात अधिक समाधान याचं आहे की तुम्ही बऱ्या होऊन ऑफिसला येत आहे। खरंय, तिच्यावर झालेले सगळे आरोप तिने खोटे ठरवलेत। येस, या मॅडम। एक मिनिट। या ना। अर्जुन, एवढं कशाला? असू द्या पे, मला करावंसं वाटलं। वा अर्जुन साहेब, मॅडम खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अर्जुन सरांसारखा साथीदार मिळाला। त्यांच्याचमुळे तुम्ही सगळ्या संकटांवर मात करू शकला। खरं। अर्जुन सर, तुम्ही काय घेणार? नाही, मला नको काय। ठीक आहे। आप्पीनी परत कामाला सुरुवात केली, माझं काम झालं, मी निघतो आता। तुमचं चालू द्या। ओके, चल। हां सर, या तुम्ही। चला कामाला लागूया। मला अपडेट द्या। हो मॅडम, सगळे अपडेट्स तयार आहेत। आपली हिरकणी योजना उत्तम चालू आहे। इनफॅक्ट सगळ्या तालुक्यांमधून आपल्याला उत्तम रिस्पॉन्स आहे। आणि ही अपडेट्सची फाईल बघते मी। मॅडम, एक विचारू? हो, बोला। तुम्हाला अजूनही बाळाचा आवाज ऐकू येतो? मला वचन दे, इथून पुढे तू बाळाचा विषय कधीच काढणार। मला वचन दे। नाही, पण तुम्ही असं का विचारलं? नाही, काही नाही मॅडम। त्या दिवसानंतर सगळे खूप चर्चा करत होते। आता एकेकाची तोंड बंद करतो बघा। दीपा आणि अण्णाबद्दल सांगून काहीच उपयोग नाही यांना। काय तोंडे? सेंट्रलची एक नवीन योजना सुरू होतीये। आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना जरा आत बोलवतं का? एक मीटिंग घ्यायची होती। येस मॅडम, बोलवतो। या। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग। मॅडम, ही एक फाईल आहे। आपण जे आसगावचं कन्स्ट्रक्शन थांबवलं होतं ना, ते पुन्हा सुरू करण्यात आलं। सुजय कदम यांच्या प्रोजेक्ट बद्दल बोलताय का तुम्ही? हो मॅडम। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा अबे तुझ्या हातात खरंच जादू आहे। हात केसात गेला ना, डोळे ऑटोमॅटिक मध्ये बंद होतात एकदम आहे ना। काय ग, कुठं हरवली? विचार करत होते। प्रोजेक्ट कोणी सुरू केला याचा? तुला कसं कळतं रे सगळं? शहेंशाला सगळं माहिती असतं, तुला माहिती? अर्जुन, मस्करी नको ना रे करू। सिरियस मॅटर नाही का? बोल बोल बोल। अर्जुन, ऑफिस मधून कोणीतरी या प्रोजेक्टला मंजुरी दिली हा मुद्दा नाहीये। मुद्दा हा आहे की हा जर प्रोजेक्ट सुरू झाला तर मला तो थांबवता नाही येणार, आणि काही करून हा उद्याच्या उद्या प्रोजेक्ट थांबवला पाहिजे रे। अबे तू थांबव प्रोजेक्ट। अर्जुन, आता कुठे घरातलं वातावरण जरा बरं होतंय, आणि आता जर मी सुजय भाऊजींचा प्रोजेक्ट थांबवला तर परत घरात वाद होतील, परत तेच। अबे हा असा प्रोजेक्ट तू चालू देशील? अजिबात नाही। दुसऱ्या कोणाचा प्रोजेक्ट असता ना हा, तर मी आत्ता बंद करून घरात आले असते। अबे तेच सांगतो मी। हे बघ, महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं होतं
आता हा अर्जुन तुला सांगतो, काय? आपली माणसे पण ती चुकतात, माफी नाही झाली पाहिजे. अर्जुन, हो पण हे बघ, माझ्या वेळी बघ काय झालं होतं. मी ज्यावेळी जेलमध्ये होतो त्यावेळी सगळेजण काय म्हणत होती, आप्पी चुकते. मी पण तेच म्हणत होतो, पण तू ठामपणे उभी राहिलीस का नाही? आणि तू ठामपणे उभी राहिलीस ना, म्हणून मी सुधारलो, नाही तर लाचच घेत राहिलो असतो अजून. तुझी गोष्ट वेगळी आहे, सुजय भाऊजींची गोष्ट वेगळी आहे. त्याची गोष्ट काय वेगळी आहे, तो पण सुधारल की. तू त्याला काय म्हणली होतीस, सुजय भाऊजी त्या जागेत तुम्ही दुसरा काहीतरी प्रोजेक्ट करा, बरोबर का नाही? म्हणजे सेंद्रिय शेती करा, कुक्कुटपालन करा, काय पण असेल ते. ऐकलं का त्याने? नाही. आता पण चूक त्याची आहे, त्यामुळे तू समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि बघ, चूक त्याची आहे ना, त्याला कळलं पाहिजे, घरच्या सगळ्यांना पण कळलं पाहिजे. म्हणून मी तुला म्हणतोय, तू काय ऍक्शन नसेल ना ती घे. अर्जुन, पण तूच बघतोयस ना सुजय भाऊजी किती चुकीचं वागताय. तारे घरात दारू पिऊन येतात, ते तानं बाळ आहे अर्जुन घरात. आप्पे तू घराची नको काळजी करू. अरे अशी कशी नको काळजी करू, आपलं घर आहे ना हे. आप्पे, अगं घरची लोक आहेत ना तुझ्या बरोबर, आणि कोण नसलं ना तरी मी आहे तुझ्या बरोबर. काय व्हायचे ते होते. बर, बघूया. बघूया नाही, निर्णय घेऊन मोकळी हो. हो, घेते की निर्णय मी माझा. काय आता काय झालं कळलं का? काय? मी तुझी बाजू घेतली आणि तू माझी. हो का आप्पे, मला कळलंच नाही. सहज झालं ना ते. असंच असलं पाहिजे ना अर्जुन. हा, आपण परत एकदा पहिल्यासारखे होतोय असं वाटतंय रे. मला पण आप्पे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला कुठे शोधलं? मला आता माझी लव्ह स्टोरी आहे. आता बाकीचे गप्पा बोलू नका. हा, बोला काय झालं सांगा. 10 वर्षांचा लव्ह स्टोरी आहे. कशी ती कितवीत सुरू झाली तुमची ती स्टोरी? 10वी नंतर 17 वर्षाची होती मी तेव्हापासून. कसं काय, कुठे भेटले ते? ते मी माझा मामाचा मुलगा इकडे ढेगूला ते राहायला होते. इकडे इंडस्ट्रीज आहेत ना सगळ्या, हो. तिथे त्या कामाला जातात. तर त्यांचं लग्न ठरलं मुलाचं, त्याचं नाव महेश आहे. तर त्यांच्या लग्नाला मी आले होते. आम्ही वरातीचा टाइम झाला, संध्याकाळी नवरा नवरी देवळामध्ये आले. ते बँजूवाले चालतायत, वाजवतायत, नवरा नवरी पण त्यांच्या मागे, आणि जे नाचतात ना वराडी, ते पण पुढे नाचत होते. तर म्हटलं जाऊ दे ह्याला पुढे, मी जरा थोडी मागं राहते, बघू दे मला की हा माणूस नक्की कशाला बघताय काय. तर माझी आई नव्हती, पण माझ्या मामाची सून माझ्या सोबत होती, पण मी तिला काहीच कळू नाही दिलं. नाही मग काय केलं? काहीच कळू नाही दिलं. म्हटलं मला तरी मुलगा तर एकदम चांगला हँडसम होता. हल्दी की नजर. मग ते बँजूवाले त्याही काय केलं आयडिया की हिला तर मी आवडले हो, ही बघते माझ्याकडे, असं त्यांना वाटलं असेल ना. तर मग त्यांनी काय केलं, एक चिठ्ठी घेतली, त्याच्यावरती हा नंबर, हुशार किती माणूस. चिठ्ठीवर सगळी आयडिया होत्या त्यांच्याकडे. नंबर घेतला, फक्त नंबरच लिहिला, नाव काहीच नाही लिहिलं. नंबर लिहिला आणि एवढंच कागद होता, मला काहीच नाही कळलं. मग दिला कोणाला तो? दिला नाही, मला खुणवलं त्यांनी की कसं खुणवलं? असं दाखवलं मला थोडंसं. हा, तर त्याही टाकली, तिथे चिठ्ठी टाकली. तर मला समजलं की चिठ्ठी टाकली, चिठ्ठीमध्ये काहीतरी नाव असेल किंवा नंबर असेल किंवा कुठेतरी बोलवलं असेल असं मला तर बोलवलं. तर मी म्हटलं की नाही, पहिले नंबर ते मी काय केलं, मग तिकडनं आलो ना आम्ही नवरा नवरी गेल्यानंतर, तर मी पुढे गेले. आई मला बोलते की काय बघते इकडे तिकडे. म्हटले काय नाही ग, माझा रुमाल कुठे पडलाय तो शोधते. तर रुमाल मी सहज खाली टाकला हातातला, आणि त्या चिठ्ठीवरती रुमाल पण उचलला आणि चिठ्ठी पण घेतली. चिठ्ठी आणि रुमाल दोन्ही उचललं तुम्ही? दोन्ही उचलले. रोमॅन्टिक. पण हे ते बघत होते? ते बघत होते काळोखातून. अरे बापरे. आणि नंतर ते वाट बघत होते दुसऱ्या दिवशी, पण मी दुसऱ्या दिवशी फोन नाही केला. तिसऱ्या दिवशी मी फोन केला त्यांना. मी म्हटलं नंबर कोणी दिला मला, तर तुम्हीच ना. तर मला बोलतात की हा मीच दिलाय. तर मी म्हटलं त्यांना की तुम्ही नंबर कशाला दिलात, तर मला ते बोलतात तू कशाला घेतला. बरोबर प्रश्न आहे त्यांना. मी म्हटलं आता तुम्ही मला बघून नंबर टाकला, मग कोण घेणार, मीच घेणार ना. तर मला बोलतात की नाव काय. मी म्हटलं मी नाही नाव सांगणार, पहिले तुम्ही नाव सांगा. नंबर टाकलात, मग नाव की नाही टाकला. तर माझी मर्जी, मी नाव टाकेन नंबर टाकेन, तू काय घेतलास. म्हटलं घेतलं तर ठीक आहे, चला तुमचं नाव काय. तर मी म्हटलं माझं नाव नीता आहे, मी इथे लग्नाला आले होते, तुम्ही सांगा बघू आता.
मला डायरेक्ट बोलतात भेटायला ये खोपोलीमध्ये. मग माझं मी नाव सांगतो. बापरे, पण तरी गेलात खोपोलीला? गेले ना, मला आवडलं होतं ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं काय हो? माझं लव्ह मॅरेज झालंय. बरोबर मागे पुढे बसलाय. मला मामाच्याच गावामध्ये दिले, ते मामाच्याच गावातले होते. आणि तुम्ही कुठे बघितलं त्यांना? सासगावची जी जत्रा भरते ना, त्या जत्रेसाठी मी आले होते आणि मी सकाळी उठून शाळेत चालले होते 6 वाजता आणि आमची लाईट गेली होती म्हणून हे सकाळी ते स्टॉपवरच राहतात. हे बाहेर असे फिरत होते. त्यांनी त्यांची बाजूला एक मुलगी राहते, तिच्याकडे माझा नंबर त्यांचा नंबर तिच्याकडे पाठवला की तिला दे म्हणून. मग मी बसमध्ये गेले, बसमधून उतरले आणि मग चिठ्ठी उघडली तर नंबर लिहिला होता. आणि मग 2-3 दिवसांनी त्यांना फोन केला आणि त्यांची रिंगटोन, तेव्हा दबंग पिक्चर रिलीज झाला होता. त्यांची रिंगटोन होती, ते मस्त मस्त 2 आहेत. फोन केला, फोन उचलला, हॅलो मी असं असं, त्यांना आप्पी बोलतात घरी. तर काय म्हणतात? आप्पी. त्यांचं नाव रुपेश आहे पण त्यांना आप्पी बोलतात. आणि तुम्हाला? माझं नाव श्वेला आहे. मला नाही सेम नाव होती ना, आता लग्नानंतर चेंज करतात ना नाव. एक मिनिट त्यांना बोलू द्या. लग्नानंतर नवरीचं नाव चेंज करतात. मी इकडे करून नाही घेतलं माझं नाव, मग हिने चेंज करायला पाहिजे होतं ना, आप्पी आणि पप्पी. आप्पी आणि पप्पी. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे. मामांना घेऊन ते बघायला आलेले मला. त्यांचे फ्रेंड होते गावातले 5 जण, म्हणजे ते धरून 5 जण होते. मामा, ते आणि 3 मित्र. पाणी घेऊन गेली. मी त्यांना पाहिलंच नाही. माझे हात एवढे वतरत होते. समोर गेली, ठेवलं, घरात आली. दुसऱ्या वेळेस गेले, पोहे घेऊन गेली, नाश्ता. आणि तेव्हा पण एवढी घाबरलेली आणि भीती पण वाटत होती खूप. गेली म्हणजे आता त्यांना तुमची वाटते तशी? हां, वाटते. त्यांना नाश्ता वगैरे दिला. प्रश्न असा होता, सगळ्यांनी मला विचारलं तुला मुलगा आवडला का, म्हणजे तू बघितलास का. पण मी तेव्हा पण त्यांना बघितलं नव्हतं, फक्त त्यांचे पाय बघितलेले. 5 जणांचे पाय बघितले. नेक्स्ट टाइम त्यांनी मला परत पाठवलं चहा घेऊन. आणि मी वर बघितलं, मामांनी त्यांचे फक्त निळा शर्ट घातलेला एकट्याने आणि बाकी 4 जण होते त्यांनी व्हाईट शर्ट घातलेला. आता मुलगा कुठला ते कसं समजलं. त्यांनी बाहेर गेल्यानंतर लगेच सांगितलं की मुलगी आम्हाला पसंत आहे. माझं रिलेटिव्हमध्ये असल्यामुळे माझ्या भावाला त्यांनी लगेच सांगितलं की आमच्याकडून हो आहे म्हणून. आता किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली, 10 वर्ष चालू. काय करतात मिस्टर? जॉबला आहेत, स्टाफमध्ये आहेत. बरं, तुमचे मिस्टर तुम्हाला लाडाने काय म्हणतात? तुम्हाला काय म्हणतात? मला ज्योत्स्नाच बोलतात. ज्योत्स्ना. मला माई श्वेला. श्वेला. दुसरं काही नाव नाही प्रेमाचं? सुषमाच बोलतो. सुषमा. मला चिची. चिची. मला हे झालं का, हे झालं का म्हणजे हेच बोलतात. पण तुम्ही म्हणाला नाही. मी आहो बोलते ते मला. माझं म्हणणं काय, प्रेम आहे ना तुमचं, मग तुम्ही सांगायला पाहिजे ना सगळ्यांना. कसं प्रेम कधी असं माहिती का, कधीतरी तावडीने असं आवाज द्यायचा असेल ना काही किचन मध्ये करताना, हे रीता पाणी आण ना जरा, हे रीता थोड्याशा भजी करून दे ना. मी म्हटलं मी नाही करणार. आणि माझा मिस्टर ना खूप चांगले भजी करतात, कांदा भजी. मग मी म्हणते मला आवाज देण्यापेक्षा ना तुम्ही या ना जरा किचन मध्ये, मी कांदा कापून देते, तुम्ही करून घ्या. मला माई बोलते. माई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. Spicy. Wow, it is delicious. It's amazing. आवडलं त्यांना.
food is made with amazing flour. We can taste it. We all love the food. Salute to the chef. तुला सलाम म्हणतायत. बाळ पारू, आज तू कमालच केलीस. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या वाचल्या येतात. सावित्री आत्या, देवा, आज पुन्हा एकदा तू आम्हाला वाचवलेस. नेहमीसारखं पाहुण्यांना जेवण आवडलं तर खरं, आता ना फक्त आदित्य सरांचं काम होऊ दे आणि प्रीतम सरांच्या आयुष्यातलं दिशा नावाचं संकट बी लवकरात लवकर टळू दे. तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार. Sorry, Mr. Aditya. We cannot move ahead with your cosmetic project. Maybe next time. It's okay. No issues. आपण इथे आलात तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. We are really happy to have you. Please do visit again. Yeah, sure. We would like to come again. And the food on amazing. Thank you. Thank you so much. जेवण आवडून काय उपयोग? कॉन्ट्रॅक्ट तर गेलं ना हातातलं. Please, come. I'll show you the way. Yeah, come. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. Hello. What? Okay. काय रे, काय झालं? सगळं व्यवस्थित आहे ना? We got it. We got it. ते पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. What? आज आपल्यासाठी लकी दिवस आहे दादा. या मूर्खाला काय झालंय? याचा इतका इन्सल्ट करून सुद्धा हा इथे आता नाचतोय. अरे पण त्यांना आपली कॉन्सेप्ट आवडली नव्हती ना? हो, पण आपलं पारंपरिक जेवण जेवल्यावर त्यांना रिअलाइज झालं की आपल्या कॉन्सेप्ट मध्येही इंडियन एलिमेंट, इंडियन टच असणार आहे आणि त्याच्यामुळेच इम्प्रेस झालेत. वाह, हे म्हणजे गुलिस्तान में इकरार है गुल अपने शान और शौकत पे और माली कहीं बैठ मुस्कुरा रहा है. अरे म्हणजे आपल्या आजच्या यशाचं सगळं श्रेय आपल्या जेवणाला जातंय. म्हणजेच आपल्या किचन टीमला. येस, कारण त्यांनी आयत्या वेळेला मराठमोळं जेवण बनवण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल यात माझं खरंच काही कौतुक नाही. माझा भाऊ आजारी आहे, त्याच टेन्शन मध्ये होते मी. पारूने सगळं पार पाडलंय. हो, खऱ्या अर्थाने या सगळ्याचं श्रेय पारूलाच जायला पाहिजे. म्हणजे
अगदी मेनू ठरवण्यापासून केळीच्या पानात वाढण्यापासून सगळं पारूने केलंय. ठीक आहे, शेवटी सगळं छान झालं. तुम्ही सुद्धा जेवून घ्या. प्रीतू, तुमचं जेवण झालं की दिशाला घरी ड्रॉप कर. येस मॉम. दिशा, तुझी आज खूप मदत झाली. तू सुद्धा आराम कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय आदित्य. नाही, तू प्रीतमला काय म्हणत होतीस? मी? अरे ते वी वर जस्ट किडिंग. हो ना? हो ना. आणि मी कधीपासून हिला सांगतोय की मी सोडतो ना तुला, पण ही ऐकतच नाहीये. आता तू सांग दादा, आईने दिलेला शब्द मोडू शकतो का मी? काय ना आदित्य, मी कधीपासून त्याला तेच समजवते की आपण कारने जाऊया, पण हा ऐकतच नाहीये. याचं म्हणणं आपण बाईकवरच जाऊया. आता ऊन किती आहे, कसं बाईकवर जाणार? नक्की ना? एवढंच आहे ना? हो हो, नक्की नक्की, डोंट वरी. प्रीतम, गाडीने सोडून ये तिला. ओके. बघ, तुझा सख्खा भाऊ किती समंजस आहे. हो ना, माझाच भाऊ आहे की नाही? चावी. गाडीची चावी. हो हो. कम माय डियर क्वीन. सॉरी. एक मिनिट. आलो. बाय आदित्य. बाय. नीट जा. येस. काय आपण का थांबलोय? स्टॉप इट. तेच सांगतोय ना दिशा मी तुला. स्टॉप इट. काय म्हणायचं काय नक्की तुला? तुला काय वाटतं अजय, मला हाऊस आहे तुझ्यासोबत यायची? बरं, आता जरा ओपनलीच बोलतो. लवकरच आहे ना तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे मी. हा, तोपर्यंत यांच्या निघ आता. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उमा, इतकं चांगुलपणा बरो नाही. माझ्या लेकाचा वाईट बघल्यात, त्या बाईशी हात मिळवणी केल्यात. हे का माझ्या घरात आरो नाही. जा, जिच्याशी संधान बांधलंस ना तिच्याच घराकडे जाऊन राह. या घराचे दरवाजे बंद झाले असत
जल्दी काय सोन आय आय माझा ऐक ना आय आय माझा ऐक आय माझा ऐक ना ऐक ना माझा ऐक ना. आई अगं ते नीरजच्या आईने मुद्दाम केला ना. आपण जर लालीला घराबाहेर ठेवलं तर कुठे जाणार ती? त्या बाईने आपल्या लालीचा वापर करून घेतलाय. ही तिकडे गेली तर ती थारा पण देणार नाही. कुणाथा अरे खैल्या जन्माची पापा भोगतोय मी. आई काय बोलतेस तू? होय पापाचा सती उमा. रघुनाथा माफ करा. काय बोलतेस? काय करतास? तुम्ही लेकरं असाव तुमची. माझ्या लेकीमुळे तुमच्या लेकीचा संसार मांडण्याआधीच मोडलो. लाज वाटत रे. लाज वाटत या पोरात माझ्या पोटी जन्म घेतलाय त्याची लाज वाटत. काय बोलतेस तू? आणि निशिताई आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या वहीच्या मागे असं खेळतो पण टीचरने आम्हाला पकडलो आणि पनिशमेंट दिली आणि आम्हाला कोंबडा बनायला सांगितलं. आणि हे बघ मी असा कोंबडा बनायला गेलो आणि पडलो. मला कोंबडाच बनता नाही आलं. मग त्यांना निशिताई निशिताई अगं निशिताई बघ ना मज्जा ना. हे फॉरेन दीदी मीला जोक पण सांगितला. आमच्या टीचरने आम्हाला पनिशमेंट दिलेली ते पण सांगितलं. अगं मी कोंबडा पण बनलो पण ही असतच नाहीये. आणि मी असं अजून किती वेळ टाइमपास करणार? मला माझं होमवर्क पण करायचंय. ओके तू जा तुझा होमवर्क कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा काय मूर्खपणा चालू आहे? एवढा सगळा मूर्खपणा केल्यानंतर आता मग शाण पडिला. तुम्ही पाया पडताय. आपलं जमिनीचा व्यवहार रद्द करून टाका. मेघना सचदेवनी घेतलेला निर्णय आणि झालेला व्यवहार कधीच रद्द करत नाही. असं काय करतास तुम्ही? माका जमीन विकूची नाही. का अजून पैसे हवेत का? किती हवेत? नाही माका पैसे नको. माका माझी माणसं हवीत. माझं भाऊ वडिलांसारखा माका आधार देऊ माझ्या पाठीशी उभं राहिलेला. त्याच्या नावात काळी फसलंय मी. त्या सगळ्या माका दूध काढूचा. तो डाग लागावा म्हणूनच तर तुला मी प्याद म्हणून वापरलं. नाहीतर अशा भिकारड्या गावात पैसे गुंतवायची माझी अजिबात इच्छा नव्हती. आणि हा करार रद्द झाला तर दादा कोण पुन्हा ताठ मानेने या गावात वावरेल आणि त्याची मुलगी माझ्या मुलाची पाठ सोडणार नाही. आणि ते मला नकोय. आपल्या करारानुसार जमिनीचे उरलेले पैसे उद्या सकाळी तुझ्या खात्यात जमा होतील. चल जा इथून. तुमचं कळत कसं नाही? माझं नाही विकूची जमीन. तुम्ही ऐका ना माझं म्हटलं ना. मी पाया पडते तुमच्या. माझी जमीन परत करा. मग नाही विकूची जमीन. पाया पडते तुमच्या. हो एक एक करत सगळ्या खोतांना असंच माझ्या पायाशी आणायला आवडेल मला. पण काय आहे ना मी आज खूप घाईत आहे. मला माझ्या मुलाला
लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांपासून दूर घेऊन जायचं. चल जा. मेघना ताई, अहो असं काय करतात? माका नाही विकूची जमीन. हे सगळे पैसे तुम्ही ठेवा. माका नाही विकूची जमीन. माझ्यावरती दया करा, उपचार करा माझ्यावर. आपल्यातला करार पूर्ण झाला. आता हे पैसे तुझ्याकडे ठेव, नाहीतर दान कर. मला काहीच फरक पडत नाही. असं काय करतात? हा बघा, या सगळे पैसे तुम्ही घेवा ना, घेवा परत आणि माझी जमीन परत करा. माझ्यावर उपकार करा हो. मागा माझी जमीन परत करा हो. जमीन हवी आहे? ठीक आहे, मार्केट रेटने मला पैसे द्या आणि खुशाल तुमची जमीन घेऊन जा. तास तर म्हणताय, सगळे पैसे घेवा, या बांगड्या पण ठेवा. आजच्या मार्केट रेटने, आजच्या बाजार भावाने मला पैसे हवे. आलं लक्षात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, हे काय चाललं रे शेनू? बाबा, आई आत यायला तयारच नाहीये. असं काय करते ही बाई? बाबा, मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकतच नाही. ती तिथेच बसून आहे. श्रीनू, तुझा माझा ह्या घराशी संबंध लालीमुळे आलाय. आता लालीच या घरात राहत नसेल तर आपण तरी कसं राहायचं या घरात? चल चल आपण जाऊया. बाबा, पण अरे इथे राहण्याची, इथल्या लोकांच्या नजरेला नजर मिळवण्याची सुद्धा लाज वाटते रे मला. मला नाही राहवत आहे. चल चल आपण जाऊया प्लीज. चल भाऊ, पण कुठे जाणार? कुठेही जाऊ, कसंही राहू श्रीनू, चल जाऊया. पण दुसरा काहीच ऑप्शन नाहीये का? दुसरा काय ऑप्शन राहिलाय? ठीक आहे, जाऊया आपण. आपण त्याआधी मला माझं एक काम पूर्ण करायचंय. आलो मी. मामा, आईकडून खूप मोठी चूक झाली, पण मी माफी मागतो. तिच्यावर असा राग नको धरूस. मामा, अरे क्षणिक मोहाच्या आहारी जाऊन तिने हे सगळं केलं. तिच्याकडनं चूक झाली, पण ती सुद्धा एक आईच आहे ना. माझ्यावरच्या मायेपोटी तिने हे पाऊल उचललं. मग खरं तर यात माझीच चूक आहे ना. मी तिची समजूत काढण्यात कुठेतरी कमी पडलो. मामा, पण मला काही नको आहे. मला ही जमीन, पैसा काही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. आईचे आईसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद केले. मग मी आणि बाबा इथे कसे राहणार? मी तिला असं वाऱ्यावर नाही ना सोडू शकत. म्हणून जाण्याआधी तुझा आशीर्वाद घ्यायला आलोय दादा मामा. दादा मामा, मी तुला वचन देतो, आईने केलेली चूक मी सुधारेन. दिवस रात्र मेहनत करेन, कष्ट करेन, पण आपली गेलेली जमीन परत मिळवेन. तू फक्त तुझा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेव.
आयुष्यात किती मोठं संकट येऊ दे, किती मोठं आव्हान येऊ दे, पण मी ते पुरं करेन. फक्त तुझा हात माग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे बाईजी, उठली नाही का नेत्रा अजून? मी तिच्यासाठी नारियल पाणी आणि कपडे आणले आणि ज्वेलरीज पण. नेत्राचं सगळं तिने घेतलंय ना, म्हणून लावीच. आधी मी बघतो. हा या पटकन. नेत्रा, हळू. सर तुम्ही ठीक आहात ना? हं? मला लागलं होतं ना? ठीक आहात? हो, मी ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं तू? भात या पटकन बाबा. पण काय झालंय काय सांगतो. या
नेत्रम, मला सांग, तू होतीस कुठे आणि नेमकं काय घडलं तुझ्या बरोबर? मला विरोचकाने एका पेटीत बंद करून ठेवलं होतं. इथेच मरणार, शेवटचा श्वास सुद्धा इथेच. अन्न नाही, पाणी नाही. तिला मला तान बुकेने मारायचं होतं. मी त्या पेटीतच बंद होते. खूप अंधार होता तिथे. मला वाटलं मी नाही जगणार आत्या. पण मग अद्वैत साहेब आले, त्यांनी वाचवलं मला. आधी खूप मोठं काम केलंयस तू. तुझ्यामुळे नेत्राचा जीव वाचलाय. नाही काकू, मी काहीच केलं नाही. हे सगळं देवी आईने माझ्याकडून करवून घेतलंय. मी माझ्या बेडरूम मध्ये होतो तेव्हा मला अचानक माझं लहानपणीचं विमान दिसलं. खरं तर त्याचा काहीच संबंध नाही. मग मी त्या विमानाच्या मागे ते विमान शोधायला स्टोर रूम मध्ये गेलो तर मला तिथे नेत्रा सापडली. हे सगळं देवी आईने करवून घेतलंय माझ्याकडून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भाऊ, ते नवीन गाड्यांचा जो स्टॉक आहे ना, तो आपल्याकडे आलाय. मी आलोच. हॅलो, सुहास बोलतोय. एक अर्जंट काम आहे. गाडीचा नंबर पाठवतो. काहीही करून ती गाडी वस्तीत पोचता कामा नये. गाडीमध्ये आशुतोष देसाई असेल, त्याला 4-5 फटके द्या. पण गाडीतली पैशांची बॅग चोरीला गेलीच पाहिजे. आणि लक्षात ठेवा, कुठलीही चूक होता कामा नये. चल, बाय. आशु, तू ही जबाबदारी नाही पूर्ण करू शकत आणि तुला कोणी तिथे वाचूही नाही शकत. ए बाबा, ए काय झालं याला? काय झालं? असं धावत पळत का आलास तू? ठीक आहे, पण मागे लागलाय का? शिवायला बोलवायचं काय आपण? अरे भाई बोल ना, सायलेन्सर. अरे या जे कशी गोष्ट बघितली ना, विश्वासच नाही बसणार. आपल्या ताई तशी गोष्ट आजपर्यंत घडलीच नसेल. रे बाबा, टाइमपास करू नको. काय झालं ते सांग. माझाच विश्वास बसत नाही, तुम्हाला कसं सांगू? अरे येडाय काय, सांगतो का आता? सॉरी. अरे मी असा जात होतो आणि तिकडे ना शिवा अशी एकटीच निघून गेली. एकदम अशी छान दिसत होती. पिक्चर मधली हिरोईन असते ना, तशी डिट्टो दिसत होती. काय? ए, नक्की शिवाच होते ना ती? अरे 100% विश्वास नाही का तुझा माझ्यावर? अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. मी फक्त म्हणत होतो की कुठे गेली असेल शिवा? अरे तू मला काय विचारतोयस? मला सांगून गेली का? तू तिलाच विचार ना. तू माझ्यावर कशाला आपण तिला फोन करायचं काय? नाही, थांब. फोन नको करायला. मला माहिती ती कुठं गेली. कुठे? डेटवर. काय? हा, हे बघा.
शिवा आपल्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवून ठेवत नाही. एक गोष्ट सोडून. कोणती? तिला त्या छकुल्याबद्दल काय वाटतं ते सोडून. हा भाई बरोबर बोललाय. मला वाटलंच होतं त्यालाच भेटायला गेली असणार. तू बोलतो ना तशी ती डेटवरच गेली असणार. अरे आपण तिला सगळं असं चिडवतो ना त्यामुळे ते आपल्याला सांगत असेल. काय रे? बरोबर ना? बरोबर. परवा नाही का पप्पाचा ड्रेस दिला त्याला तिने, तेव्हाच आपल्याला वाटलं की विषय संपलाय. बरोबर. कन्फर्म ती डेटलाच गेली असणार. बघ मी सांगतो तुला. सांगतो काय भाई, शिवाला असं कधी इमॅजिनच केलं नव्हतं. पण काय करत असतील आता ते दोघं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कोणी गाडी लावली मध्ये? हिरो, कोणाची गाडी काढतो? तुमची आहे का? मग काय? अहो काढा की, मला जायचंय इकडे. हो. ही बॅग का घेतली तुम्ही? बॅग माझी आहे, मला द्या. बॅग मिळणार नाही. ही बॅग आहे ना आता आमची आहे. आम्हाला आवडली म्हणून आम्ही घेतली. आवडली? काय मस्करी आहे. आवडली म्हणजे मी असल्या 70 बॅगा घेऊन देईन तुम्हाला. मला ही बॅग द्या, माझी डॉक्युमेंट आहेत त्यात. ओ हिरो, त्या 70 बॅगा ना तूच ठेव. आता काय आहे ना, याच्यातले पैसे आणि ही बॅग आमचीच आहे आता, समजलं का? हे बघा, ते पैसे आहेत ते महादेवाच्या सेवेसाठी आहेत. मंदिराच्या देणगीसाठी पैसे आहेत ते मला परत द्या. त्याचं काय आम्हाला घेणं देणं नाही. ही बॅग तुला मिळणार नाही. कोण आहेस तू? बॅग बॅग पाहिजे. दे ना, घे ना, दे ना, घे ना, दे. प्लीज बॅग सोडा, मला बॅग द्या. चल. शिवा आणि डेटवर मला अजून पण भंकस वाटते यार. पण आता ही भंकस नाही राहिली. आता ते एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसले असते. कोण आहे तो? तो नाही, ती. अरे बाप रे बाप, आता ही पोरगी याला वाचवणार वय. बघा ना. आणि त्यांचे हात एकामेकांच्या हातात असतील आणि मागे रोमॅन्टिक म्युझिक चालू असेल. हा यार, ते आता त्यांच्या मनातल्या गोष्टी एकमेकांशी शेअर करत असतील. त्यांच्या फिलिंग्स त्या एकमेकांना सांगत असतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. हा घ्या निधी. गुरुजी, भाऊंनी तुमच्याकडे एक निरोप पोहोचवलाय. त्यांनी तुमचे खूप खूप आभार मानलेत आणि ते म्हटलेत की तुम्ही भक्त आणि देव यांच्यामधला दुवा आहात. तुमचं कार्य खूप खूप मोठं आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. खरं तर आभार आम्ही तुमचे मानायला हवेत. तुमच्या या निधीमुळे मंदिराला खूप मोठी मदत होत आहे. हो, आमचे कसले आभार. आम्ही फक्त सेवा करतोय. तुमचा आशीर्वाद असला म्हणजे झाला. आशीर्वाद देणारा मी कोण? आशीर्वाद देणारा तो महादेव आहे. आज तुम्ही महादेवाची शिवरात्रीची पूजा आणि अभिषेक करा. मी एवढा मोठा नाहीये की मी अभिषेक करू शकेन. हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे देवाचा अभिषेक तुम्हीच करायला हवा. गुरुजी, मी एक बोलू? अभिषेकाचा जो अधिकार आहे तो जर कोणाचा असेल तर तो हिचा आहे. माझा? हा, हिच्यामुळे हा जो निधी आहे तो मंदिरात पोचू शकलाय. जर ही नसती तर हा निधी पोचू शकला नसता सुखरूप. त्यामुळे अभिषेक हिला करायला मिळावा अशी माझी इच्छा आहे. तिचे आभार मानतोच, कारण तिने तुम्हाला मदत केली. पण महादेवाचा अभिषेक हे स्त्री करू शकत नाही, तो पुरुषालाच करायला लागेल. गुरुजी, मला माफ करा मी हे बोलतोय, पण एक लहान तोंडी मोठा घास घेतोय मी. मला असं वाटतं की स्त्रियांना सुद्धा अभिषेक करण्याचा अधिकार असावा. आणि हिचं तर नावच शिवा, हिच्या नावात महादेव आहे. मी आजपर्यंत महादेवाची कोणी मोठी भक्त बघितली असेल तर ती हीच आहे. त्यामुळे हिलाही अभिषेक करण्याचा अधिकार असावा. आणि स्त्रिया आजकाल सगळ्याच क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत, त्या खूप काम करतायत. मग मंदिरात का त्यांनी मागे थांबावं? त्यांनाही अभिषेक करण्याचा अधिकार मिळू दे. आणि खरं सांगू तर मला माफ करा, धार्मिक क्षेत्रातलं मला फार माहिती नाही, पण मला असं वाटतं की माणूस, स्त्रिया, पुरुष हे देवासमोर सगळे समान असतात. त्यामुळे स्त्रियांनाही अधिकार मिळाला पाहिजे अभिषेक करायचा. आपल्याही काही रूढी परंपरा आहे, त्या तोडायला नको ना? काय गुरुजी? हा, आणि मी उपवास केलाय की तोच अभिषेक आहे असं समजूया आपण. आणि तुला हवं ना तर मी तुझ्यासोबत गाभाऱ्यात येते, तिकडे उभी राहते. हा चालेल चालेल गुरुजी. थांबा, हा ही बॅग ठेव. त्या मंदिराच्या मागे जो नळ आहे हे जाऊन हातपाय धुवून या आणि हा हांडा भरून घेऊया. गुरुजी, आता अभिषेक करून घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थँक्यू अक्षरा मॅडम. तर यावर्षी आपल्या शाळेत ज्या मैदानी स्पर्धा झाल्या त्यात 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये रिद्धी महाले प्रथम आली आहे. मी आजचे आपले पाहुणे विक्रम सरांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन रिद्धी महाले हिचं कौतुक करावं. खो खोच्या स्पर्धेमध्ये 6वी अ चा विद्यार्थी मंथन खानविलकर याची राज्यस्तरीय युवा गटात निवड झाली आहे. मी आजच्या आपल्या पाहुण्या शाल्मली कीर्तने यांना विनंती करते त्यांनी मंथन खानविलकर यांचं प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन कौतुक करावं. शाळेचा आणि अधिपतीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. ही मास्तरडी ना
अधिपतीला शाळेतच भेटत नसली पाहिजे. तो जो पुरावा ह्या घरात सापडला ना तर माझी तर लॉटरीच लागल. आणि आता 10वीच्या मुलांनंतर 9वीच्या वर्गातल्या मुलांचा शैक्षणिक कामगिरीबद्दल गौरव करण्यात येणार आहे. आणि 9वी अ या वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे अधिपती सूर्यवंशी यांनी. थांबा. मी अक्षरा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी अधिपती सूर्यवंशी यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव करावा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करतेस? आवरावर करते. नक्की आवरायलाच आलीस ना? म्हणजे आवरायला आलीस का विस्कटायला आलीस? असं काय बोलताय तुम्ही? मी तर आवरावरच करते ना. आश्चर्यच आहे ना, तुला या घरातून हाकलून दिल्यानंतर सुद्धा, इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तू या घरात परत आली आहेस. ही घटना या घरासाठी दुर्मिळ आहे. कसं झालंय? कारण तुझी ती मावशी तिचा शब्द वगैरे फिरवत नाही म्हणे, तो फिरवला तिने. कसं झालं? मावशीनं कुठं आणलंय, पण मला तर अधिपती घेऊन आले ना मला घरात. अधिपती तुला घेऊन आला, तू आलीस. इतकं सरळ घडलं. या घरात इतकं साधं सरळ काही घडत नाही. काय झालं का नेमकं? म्हणजे अधिपती नेमका तिथं कसं काय पोचला? मला काय माहिती. म्हणजे तुम्ही अधिपतीसनी विचारा की. हा, म्हणजे मास्तरीनबाई आहेत ना, त्यांच्या मम्मीनं अधिपतीसनी फोन केलता वाटतं. म्हणताना ते आले तिथं. तू सगळं खरं खरं मला सांगशील ही अपेक्षा नव्हतीच मला. पण तुला जर असं वाटत असेल की घर आवरता आवरता या घरामध्ये तुझी घडी बसवशील, तर त्या भ्रमात राहू नको. तसं नाही काय. माझ्या मनात नाही का कुठलाच गैरसमज नाही. मी नाही का या घरात नोकरांच्या खोलीत राहती आणि नोकरांसारखीच वागणार. यामुळेच शंका येते मला. अधिपती त्याच्या जागी बरोबर आहे. तो तुला घरात घेऊन आलाच नाही, पण भुवनेश्वरीनं तुला नोकर म्हणून असे ना, पण या घराचा उंबरठा ओलांडू दिला. आणि हे दिसतं तितकं साधं सरळ नाही. तुम्ही असं का म्हणताय? पर मी नाही का कुणाच्या अध्यात मध्यात पडणार नाही आणि इकडचं तिकडं तर अजिबात नाही करणार. तुला पुरता ओळखू नये मी. तुला वाटलं असेल मी विसरलो. माझ्या लक्षात आहे तू माझ्याशी काय वागलीस. आणि अक्षराची जागा घ्यायचा विचार जरी तुझ्या मनात आला असेल तरी तो मला कळेल. मी ते होऊ देणार नाही. आणि हे फक्त मी तुला सांगत नाहीये, तुझ्या करवी तुझ्या मावशीला सांगतोय. इकडचं तिकडे करणार नाही म्हणालीस ना? मग कर. हे जे मी आत्ता बोललोय हे तुझ्या मावशीला जाऊन सांग.
आणि जे कारण काढून इथे राहतेस ते लक्षात ठेव. नोकर म्हणून आलीस, नोकर म्हणूनच राहा. माझं तुझ्यावर सतत लक्ष आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.